आत्ताचे दिवस जे आहेत तर आपला गॅस वाचेल. बरोबर आहे ना मग आयडिया? बात तो सही है. बोलत राहणार आहे. ते कंटिन्यू मी चाललो होतो टुकटुक करत माझा आणायला. बघा बायकोने सांगितले अजून आहे माहिती. आता तुम्हाला आता पुसायला सांगितलं. आता मी चांगलं पुसलो नाही म्हणून परत पुसायला लावली. ते सांगा मी आज किती काम केलं. बघा अजून दिलं मला, अजून दिलं. वा वा माझी तर लॉटरीच लागली. माझं काय घामटा निघालो पूर्ण. मग घाम तर येणारच ना. चल हे घे तुझा माझा, तुझा माझा घे. चल बनवताना नाही पण मी बघितलंय ना. हे आता ट्री वे काय ट्री वे ट्रेन आहे टी ब्रेक. हो हे काय डाळ. ओके डाळ मी करणार होतो. नाही करायचं मी करते ना. घरामध्ये झगडे थोडेफार होत असतात. इकडे चपाती केलेली आहे बघा. एवढ्या चपाती केलेल्या आहे. तर कैशी बाप्पा काय आहे जेवणामध्ये आज? आज जेवणाचं म्हणजे मी आहे ना लय आयडिया केली आहे. गॅस माझी वाचवायला पाहिजे म्हणून मी आयडिया केली. नाहीतर काय आलं माहिती सारखं सारखं गॅसवर जेवण बनवायचं सारखं सारखं काय होतं माहिती आहे गॅस समजा. आत्ताचे दिवस जे आहेत जे चाललंय सगळं सिस्टम, त्यामुळे मी काय केलंय कालचंच जेवण जास्त कालचं म्हणजे काल संध्याकाळी केलंय काल ना. संध्याकाळी जेवण बनवलं. थोडं जास्तच बनवलं होतं दिमाग लावून की उद्यासाठी पण कामाला येईल. तर त्याच्यासाठी मी जास्त जेवण करून ठेवलं होतं फ्रीजला. फक्त हलकासा गरम केलाय, हलका म्हणजे गरम केलाय आणि आता ते खातोय. म्हणजे कसं आपला गॅस वाचेल. बरोबर आहे ना मग आयडिया? बात तो सही है. माझी कशी वाटली तुला आयडिया? बरोबर आहे. हा मी आपलं गॅस वाचवायसाठी हे सगळं करायला लागलं. कारण आत्ताचे जे महामारी चाललंय त्याच्यामुळे हे असं करणं जरुरी आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे. बचत करायचं. बचत कसं करायचं हे आता माझ्याकडून तू शिक. अच्छा. असं मी तुला सांगतोय. त्याच्यामुळे मी बचत पण आणि काम पण चुकते ना मग एक दिवसाचं. बरोबर ना. हा ये तर तू बराबर एकदम बोलली. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. थोडं काम पण चुकतंय नाही म्हणजे कमी होते. कमी होतं. काम कमी होतंय. टाइम आपल्याला भेटतो. तो म्हणजे तो किचनमध्ये राबण्याचा टायमिंग आहे तो पण आपल्याला कमी भेटतो. त्याच्यानंतर आपलं जेवण पण ऑलरेडी लवकर होतं. जेवण लवकर होतं. कसं बात तो सही है. जेवण लवकर होतं. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन हे सगळं केलं पाहिजे. कारण आताचे दिवस तसे आहेत. त्याच्यामुळे हे सगळं बाटल्या भेटत नाही. बरोबर आहे. हो, 36 बाटल्या लागते. भेटत नाही. हा 4-5 हजार रुपयाला ते बाटला पण ते लवकर येत नाही बोलतात ना. नाही 36 दिवस लागते. 36 दिवस 35 दिवस लागतात. मग एवढे दिवस लागणार त्याच्यापेक्षा हे आपलं बरं आहे. एकदा जेवण करायचं म्हणजे 15 दिवस फक्त चूल पेटणार. क्या बात कर रहे रे बाबा. म्हणजे चायवीला तर पेटतेच हो, पण ह्या सगळ्या म्हणजे कमी होणार खर्च. जेवणाचा हे गॅसचं हे कमी होणार. तर ही माझी तुम्हाला जर आयडिया आवडली असेल तर नक्की नितेश परब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि प्लीज भरभरवून आम्हाला प्रेम द्या आणि आमचे व्हिडिओ असेच बघा, आमचे व्हिडिओ असेच पहा. व्हिडिओवरती कमेंट नक्की करा नक्की. आणि आम्ही असंच काही ना काही कंटेंट तुम्हाला टाकत राहू. आणि तुम्हाला जर कुठला कंटेंट आवडत असेल असे व्हिडिओ काढा तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आम्हाला व्हिडिओ असे करा, आम्हाला आवडेल. तर आम्ही ते व्हिडिओ पण काढू. आणि इतर लोकांना पण शेअर करा प्लीज सर्वांना. आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आजचं दिनचर्या आमचं कसं काय जाणार आहे सगळं आम्ही ब्लॉग मध्ये टाकणार आहे. तर हे तर सुरुवात आहे आता. हा ही आता सुरुवात आहे. तर आजच्या दिवसामध्ये काय होणार, कसं होणार ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. तर आता तुम्हाला आम्ही ते असंच बोलत राहणार आहे. ते कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये सगळे. तर माझ्या बायकोने सांगितलं मला आणायला माझा. तर मी चाललो होतो टुकटुक करत माझा आणायला जाताना जसा मी माझ्याला जाणारच होतो तेवढ्यात माझ्या बायकोने जे जेवण झाल्यावरती जे खाली शीतं वगैरे पडतात ते एका
खाण्याच्या चिप्सच्या पाकिटमध्ये फाडलेलं पाकिट होतं त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये टाकलं आणि मला बोलले की हे जरा भांडी जरा किचनमध्ये नेऊन टाका. तर बघा माझ्या हातात हेच थांबवून टाकलं. हे बघा आता बोललो किचनमध्ये जातो मी फटाफट किचनमध्ये गेलो. किचनमध्ये बघतो तर काय ऑलरेडी भांडी होती. मग मी त्या भांड्याच्या बाजूलाच ठेवलं. म्हटलं नंतर येऊन भांडी धुवायची. बघा बायकोने सांगितले अजून आहे भांडी. आता मी जातो परत भांडी आणायला. बघा मी कशी भांडी आणायला जातो. भांडी आणायला गेलो. काय मग बायको एवढी भांडी देतेस तू? अरे मी थोडी जमा करून ठेवतो. हे बघा आता दिली माझ्या हातात परत भांडी. आता मी परत घेऊन चाललो भांडी. हे बघा ही भांडी घेऊन परत चाललो मी. आता परत किचनमध्ये ठेवतोय. बघा किती काम लावते. आता बोलते आता परत तिला पाहिजे. हां बघा आता पायाने आणायला सांगितलं. आता मी हा बघा हा कपडा पायाने घेऊन जातो. बोलली पुसायला पण सांगितलं. मग मी पुसलो. बघा पुसलो. काय सांगू तुम्हाला आता पुसायला सांगितलं. आता मी चांगलं पुसलो नाही म्हणून परत पुसायला लावली. हे बघा पाणी जिकडे पाणी वगैरे जास्त पडलं होतं तर मी एका पायाने माझ्या ॲक्शनमध्ये मी सगळं पुसून काढलं. तर बघा मी पण काम करतो असं वाटतं की नाही तुम्हाला? बघा मी पण काम करतो असं वाटतं की नाही तुम्हाला? तर मला कमेंटमध्ये सांगा मी आज किती काम केलं. बघा अजून दिलं मला. वा माझी तर लॉटरीच लागली. मी लॉटरी घेऊन मी मस्तपैकी गेलो किचनमध्ये परत ठेवलं. आता मी लॉटरी किचनमध्ये येऊन धुणार आहे नंतर लॉटरी. बघा किती लॉटरी लागलेली आहे मला हिसाबाच्या बाहेर. तर मी आता ही लॉटरी मला धुवायला लागणार. किती नंबर भेटतात मला बघूया नंतर. कुठे चालले तुम्ही कैशव पप्पा? तूच सांगितलंस माझं आण म्हणून. आता माझं आणून जातो. पाणी आहे पाणी पण आणते जरा जाऊन बघतोय पाणी किती भेटतात आहे. आता ते कॅन धुवून घ्या चांगलं. होय फिल्टर आहे आमच्याकडे पण आम्ही अजून यूज नाही करत आहे फिल्टर. अजून कारण की इकडचं सिंटेक्स जरा खूपच मला घाण वाटते. ते इकडे पाणी रूम मालकाला सांगितलेली मी सिंटेक्स साफ करून द्यायला पण तो देत नाही आहे. मग म्हणून मी बोलली नको पियाला पाणी ते. पण इकडे आम्हाला एक बॉटल मस्त 20 रुपयाचं बॉटल भेटते. 2 दिवस चालते. पण मी बॉटल भरून आणणारच आहे. पण तेव्हा माझा पण आणणार. हा माझा बायकोने सांगितलंय मला पाहिजे माझा. तोंड खराब झालंय माझा आणणार मी ती माझा पिणार. चला मी येतो जाऊन मस्त म्हणजे माझा आणायला पण चाललो. माझी पाण्याची बॉटल आहे ती पण पाणी भरून घेऊन येतो. तर मी चाललो. बघा ही बॉटल घेऊन मी घेऊन येणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चला अरे बघा आलेले आहेत पाणी घेऊन. अगो घामटा निघालं माझं. काय घामटा निघालो पूर्ण. मग घाम तर येणारच ना उन्हाळ्यात. या एवढा पाणी भरून घेऊन येऊचा. तुझा माझा घेऊन येऊचा म्हणजे एकदम भारीच त्या वाट लागली माझी. तुम्ही नाही पिणार आहे आता ते माझा? नाही पिणार नाही असेल ना. माझा आणू किती कष्ट लागला माहितीच आहे. हा पाणी ते ठेव त्या पुढच्या वारा लय सुटले बाहेर आहेत बघा ना. वारा तर सुटलो ते बघा ते गेला बाहेर बघा. बघितलं लगेच चेंज करा टॉपिक. असा करू नको. माझा आणून गेलेलं मी लांब इकडनं इलंय पाणीचं भरलंय आणि मग घेऊन इलंय. तुझा माझा घे. तुम्ही नाही पिणार ना? अरे तुझा माझा दिलाय ना मी. मग माझा झाला माझा ते. मी येणार घेऊ असं काय? माझा कसा देणार तुम्हाला आता मी? अरे असं नाही. माझा आहे ना ते. असा नाही. तुम्हाला कसं देऊ मी? असा नाही. चुकीचं बोललं. एवढी मेहनत करून आणलेलं आहे मी. मी खाणारच पिणारच. खाणार नाही पिणारच. काय म्हणून तर माझा आणलं ना. माझा पियाला की तब्येत ठीक होऊन जाईल तुझी. तेच लागत नाही. मग माझा पी. माझ्याचे टेस्ट येईल तुला. मँगो असतं मँगो माहिती आहे ना. त्याच्यामध्ये आंब्याचा ज्यूस एकदम फिल्टर करून ते दिलेलं असतं. बनवताना नाही पण मी बघितलं आहे ना. मी टी व्हीमध्ये बघितलेलं. हां पाणीच्या बॉटलसाठी चांगलं आहे. तुला माहित आहे? नाही पियाचं बाबा.
मला फक्त दोन घे. चल काय दोन 2 गोड घे माझ्याचं. दोनच गोड ना. बस. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर बघा आता वाजलेले 6. आम्ही शूट करत होतो. त्या शूटमध्ये ब्रेक घेतलो जरा. ब्रेक घेऊन आम्ही आता चाय पित आहोत. तर बघा ती कविश आणि नितेश परत चाय पितात आहे. बघा त्यांनी तर आमचं आहे आता ट्री वे ट्री नाही टी ब्रेक. ट्री ब्रेक. हा, तर आम्ही आता हे चहा पिणार. तर शूटिंगचं टायमिंग थोडासा स्टॉप केलाय आणि चायचा टायमिंग झालाय. तर आता आम्ही चाय पिणार आहे. तर चाय बरोबर मस्तपैकी फरसाण, बिस्किट, खारी बिरी भरपूर काय आहे. मस्तपैकी आम्ही खात आहे. तर कविश पण खात. पुरा डब्बा घेऊन बसलाय पुढे. अरे सुषमा तुझी चाय. तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळे जरा सुषमाला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे चाय नाही पिला ना. चाय पिला तर त्रास नाही काय होणार. नाही बोलते. चाय पी. अरे पिते सोड. तर चाय पी. बघा नंतर ब्लॉग टाकणार आहे आम्ही परत. ते पण बघा. आता 3 ब्लॉग टाकलेले आहेत. 3 शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. ते पण बघा. तुम्हाला मस्त वाटेल बघायला. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या आम्हाला. असंच आमच्याबरोबर ब्लॉगमध्ये राहा. तुम्हाला संध्याकाळी आम्ही दाखवणार अजून काय काय होणार आहे ब्लॉगमध्ये. ते तुम्हाला लास्टपर्यंत तुम्ही बघा. लास्ट नाही लास्ट नाही तर शेवटपर्यंत बोला. मराठी वाक्य बोला. शेवटपर्यंत बघा. शेवट अरे देवा, ये गडबड आहे बाबा. पर्यंत बघा. नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा. कधी कधी या शिकायला तुम्ही लागतं. चहा प्यायला. आम्ही पण चहा किती वेळा पितो. सांगितले लास्ट नाही लास्ट. इंग्लिश मध्ये लास्ट बोलतात. मराठीमध्ये बोला शेवटपर्यंत पहा. ओके चला चला मग मी पण चाय घेते आता. मग नंतर भेटूया आपण. अजून व्हिडिओ काढायचे आम्हाला. द्यावं चाय द्या इकडे. मी पण चाय पिते. हे लो, चाय. तर या तुम्ही पण सगळे चाय पियाला. असेच व्हिडिओ बघा. सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आज बघूया आपण जेवण काय आहे. कचरा ठेवला बघा. हो हे काय डाळ. ओके डाळ ठेवलेली आहे. जेवण आज मला तुम्ही वाटतं काय डाळ ठेवलं आहे. याच्यात? हा? कोथिंबीर आहे. बायको रागावली. बायको रागावली रे रागावली. कोथिंबीर आहे का. असं रागवायचं नसतं. प्रेमाने बोलायचं सगळं. मिरची काय टाकली त्याच्यात. मिरची टाकायची हा, आधी. मग मग काय तुम्हाला बोलले नाही मी करायला. मी करणार होतो. नाही करायचं ना. मी करते ना. अरे तेवढ्यात तू आली ना. तू काय केलं मी. बनवतो एवढा ओझर पण खाणार पण ठेकायला लागते. मग ठीक आहे तू तुझ्या हिसाबात बनव. मिरची नाही कोथिंबीर नाही फक्त Very good. कांदा असं टाकून टाकलं त्याच्यावर. पुढे जायचं आहे ना बाहेर. हो बाहेर नाही जायचं. बघा असे पण घरामध्ये झगडे थोडेफार होत असतात थोड्या कारणांवरून. तर आता हे बघा कविश काय खिचडीवाला आहे. तर खिचडीसाठी हे सगळं चाललं आहे बघा. खिचडीचं जेवण आणि हे डाळ आहे आणि नंतर चपात्या होणार आहेत. एवढा राग घ्यायचा नाही आहे नाकावर. कॅमेरा लावला म्हणून सांगतो बाय आता. कशाला. तेवढं उशीर. कोण एक ठेवलंय चालू होऊ इकडे. बघितलात तांदूळ शेवटी मला बोलवलं की नाही. बघितलात ना. क्या बात कर रहे रे मिस बाबा. आहे बघा. मिरची काढायचा. हे बघा. कचरा ठेवला त्याचं सगळं फ्रीज मध्ये. हा प्यार का है ये मौसम. परत एवढे हो असं होत असतं बघा शूटिंग करताना आम्हाला. आता हे असं आता हे चाललं होतं शूट. पण बघितलं असं शूट होताना मध्ये घागडे पडलं 2-3 नंतर वेळा. करूया नंतर करूया. मग त्याच्यानंतर एक सक्सेस होतो असं आहे. मग आता नंतर करणार परत.
तर ट्राय चालू आहे. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर होते. 1-2 वेळा करायला लागते, 2-3 वेळा करायला लागते. त्याच्यानंतर सुषमा, मग काय आज जेवायला? नमस्कार सरांना. आज जेवायला म्हणजे बघा चपाती आहे इकडे. चपाती केलेली आहे बघा, एवढ्या चपाती केलेल्या आहे. आणि तुरीची डाळ आहे. म्हणजे जास्त घट्ट पण नाही, पातळ पण आहे. डाळ म्हणजे भाजी समजते ते. इकडे केले अशी घट्ट घट्ट तुरीची डाळ. आणि हा आहे राईस, म्हणजे आमचं कळीचा राईस. खिचडी बोलू शकता, नाही तर पुलाव राईस बोलू शकता. असं राईस केलं आहे. आणि हा इकडे लोणचा आहे. तर असा आहे आजचा साधा सिंपल जेवण. या जेवायला.